नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब आपलं स्वागत करतो आमच्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आपल्या सिरीजचा भाग 17वा, ज्यामध्ये आपण पाहणार विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर विचारण्यात आलेले 25 क्वेश्चन. तत्पूर्वी तुम्ही जर आमचे चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर सुरू करूयात. आपल्या सिरीजचा पहिला प्रश्न, पाण्याची खोली मोजण्याचे एकक कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फॅदम. प्रश्न क्रमांक 2, आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाने शोधलेला प्रसिद्ध सिद्धांत कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सापेक्षवादाचा सिद्धांत. प्रश्न क्रमांक 3, भूकंपाची तीव्र टिमटिमी या यंत्राद्वारे मोजता येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सेस्मोग्राफ. प्रश्न क्रमांक 4, सोनार यंत्रणेच्या वापराने वैद्यकशास्त्रात कोणते तंत्र निर्माण झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोनोग्राफी. प्रश्न क्रमांक 5, कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृती प्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अल्फ्रेड नोबेल. प्रश्न क्रमांक 6, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन टिमटिमीविषयी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कृत्रिम जनुक. आपण ज्याला म्हणतो आनुवंशिकतेचा सिद्धांत म्हणतो. प्रश्न क्रमांक 7, टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्राहम बेल. प्रश्न क्रमांक 8, मिसाईल वुमन अग्निपुत्री कोणास म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर टेसी थॉमस. आणि मिसाईल मॅन आपण ज्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखते आहे आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आणि मिसाईल वुमन हे डॉक्टर टेसी थॉमस. प्रश्न क्रमांक 9, सदाफुलीपासून कर्करोगावरील कोणते औषध मिळवले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्हिनाक्रिस्टिन हे कर्करोगावरील औषध मिळवलं जातं. खालीलपैकी प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती GPS उपग्रह जनरेशन सिरीज नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्लॅक ब्लॉक. प्रश्न क्रमांक 11, आईस्क्रीम घनरूप करण्याकरिता वापरला जाणारा जिलेटिन हा पदार्थ टिमटिमीपासून निघतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्राण्यांची हाडे. आईस्क्रीम घनरूप करण्यासाठी प्राण्यांच्या हाडातून जो जिलेटिन नावाचा पदार्थ निघतो तो आईस्क्रीम घनरूप करण्यासाठी वापरला जातो. प्रश्न क्रमांक 12, कर्करोगासाठी कर्करोग प्रतिकारक लस यशस्वीरित्या प्रथम बनवली गेली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्वायकल कर्करोग. प्रश्न क्रमांक 13, प्रयोगशाळेत चांगल्या प्रकारे प्रथमतः ज्या मानवी पेशी वाढविल्यात त्या टिमटिमीपासून मिळवल्या? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रीवा कर्करोगपासून मिळवल्या होत्या प्रयोगशाळेमध्ये. प्रश्न क्रमांक 14, NBFGRचे पेनिन्शुलर फोर्स जेनेटोक रिसोर्सेस केंद्र हे टिमटिमी येथे स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोची या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 15, भारतात अणुऊर्जा प्रकल्पाकरिता अणुइंधन कोठे उत्पादित करण्यात येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी. जे अणुऊर्जेसाठी वापरात जे इंधन येतं ते हैदराबाद या ठिकाणी उत्पादित केलं जातं. प्रश्न क्रमांक 16, भारताने चांद्रयान मोहिमेद्वारे चंद्रावर खालीलपैकी जगात सर्वप्रथम काय आहे हे सिद्ध केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पाणी. प्रश्न क्रमांक 17, रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जे पार्किन्स. प्रश्न क्रमांक 18, सूक्ष्मदर्शकचे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मायक्रोस्कोप. प्रश्न क्रमांक 19, नॅशनल फायर कॉलेज कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी नॅशनल फायर कॉलेज आहे. प्रश्न क्रमांक 20, टॉक्सिकॉलॉजी हे कशाशी संबंधित शास्त्र आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विष या शास्त्राशी संबंधित शास्त्र आहे टॉक्सिकॉलॉजी. प्रश्न क्रमांक 1, क्रिस्टलोग्राफी ही
कोणत्या विषयाशी अभ्यासाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्रिस्टल, ज्याला आपण म्हणतो स्फटिकाचा अभ्यास, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 22. एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 23. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट शुगरकेन रिसर्च, लखनौ, उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॉक्टर सी.व्ही. रमन. प्रश्न क्रमांक 25. फायर ऑप्टिकल्स केबलमधील संदेशवहनाचे माध्यम कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रकाश लहरी. मित्रांनो, आपण ही जी आपली सिरीजमधला 17वा भाग बघितला. अशीच आपली सिरीज पोलीस भरतीसाठी चालू राहणार आहे. असेच IMP व्हिडिओ मी बनवणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.